आणि पहिली बातमी आहे अर्थातच फलटण पीडिता महिला डॉक्टरच्या आत्महत्ये प्रकरणाची। या आत्महत्ये प्रकरणी आता एक वेगळाच ट्विस्ट आलाय। साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उडी घेतली आहे। त्यांनी असा दावा केलाय की त्यांनी आता माजी खासदार रणजित निंबाळकर यांचा भाऊ आणि अजितदादांचा आमदार सचिन कांबळे याच्यावरती त्यांनी आरोप केले। हे तिघही मिळून तिथली यंत्रणा चालवतात आणि चुकीची कामं करण्यासाठी अधिकाऱ्यांवरती दबाव टाकतात, असा थेट आरोप अंबादास दानवेंनी केलाय। आणि तसंच महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकावर देखील त्यांनी आरोप केलेला आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी नेमका काय आरोप केलाय, आधी आपण त्यांचा आरोप ऐकूयात आणि मग या चर्चेला सुरुवात करूयात। जी माहिती आम्ही घेतो की या ठिकाणी प्रचंड प्रमाणात राजकीय दबाव सातत्यानं सगळ्या अधिकाऱ्यावर आहे। इथे सत्ताधारी पक्षाचे काही लोक आहेत, माजी खासदार आहेत, आमदार आहेत, कोण सचिन कांबळे नावाचे आमदार आहेत, ही सगळी मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं एक अभिजित निंबाळकर नावाची व्यक्ती या ठिकाणी सगळ्या शासकीय कारभारामध्ये सातत्यानं हस्तक्षेप करत असते। आणि यासोबत बोलण्यासाठी आमच्या सोबत असणार आहेत आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी। मी सर्वप्रथम प्रकाश जी तुमच्याकडे येतोय, मला सांगा या सगळ्या प्रकरणामध्ये अंबादास दानवेंनी जो आता आरोप केलेला आहे त्यांनी थेट सांगितलं की ही यंत्रणा दुसरं तिसरं कोणी नसून राजकीय नेते चालवतायत। एक वेगळा ट्विस्ट यामध्ये आलेला आहे। आपल्यासोबत काही लोक सुद्धा आहेत बोलायला। मी तुमच्याकडे येतोय, नेमकं हे सगळं प्रकरण काय अगदी थोडक्यात सांगा आणि त्यांच्या तुमच्यासोबत असलेल्या लोकांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडतील। नक्कीच जे काल प्रकरण घडलं हे धक्कादायक म्हटलं जातं, परंतु आणि यामध्ये जो आरोप केलेला आहे अंबादास दानवे यांनी की या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे या प्रकरणातला वेगळं वळण लागलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आहेत, शहर अध्यक्षा, त्या आपल्यासोबत बोलणार आहेत। काय सांगाल मॅडम? या ठिकाणी सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून ओळखला जातो। महिलांवर अन्याय होणं, अत्याचार होणं हे अनपेक्षित आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं, पालकमंत्री आहेत, शिवाय खासदार आहेत, आमदार आहेत आणि सत्तास्थान देखील आहे, केंद्रात आहे आणि राज्यात देखील आहे। आता तरी तुम्ही कोणावर आरोप करू शकत नाही ना, हे हतबल आहेत, ते हतबल आहेत। आज या ठिकाणी जर बघितलं तर सासवड सारखी घटना घडून 1 महिना देखील झाला नाही, तोपर्यंत फलटण मध्ये घटना घडते। पोलीस प्रशासनाचा दबाव किंवा लॉ अँड ऑर्डरच्या प्रश्नावर हे काम करतात की नाही हा प्रश्न आम्हाला महिला वर्गाला पडलेला आहे। जर या ठिकाणी तुम्ही राज्य चालवताना, देश चालवताना 50% महिलांची मतं घेता तर महिलांची सुरक्षेचा विचार हा नक्कीच प्रकाशजी, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हे प्रकरण आणखीनच वेगळ्या वादाला गेलेलं आहे। मी आता ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदींकडे येणार आहे। सुनीलजी, आपण आता हा अंबादास दानवेंचा आरोप बघितला आहे। तुमच्या पक्षातले नेते थेट आता सत्ताधाऱ्यांवरती आरोप करतायत। हे प्रकरण वेगळ्याच दिशेला चाललेलं आहे आणि निंबाळकरांच्या भावाचं नाव आता समोर येतंय। आपली प्रतिक्रिया? नमस्कार। नाही, मला काय वाटतं की शासन हे संवेदनशील आहे की नाही हे तपासण्याची गरज आहे। याचं कारण असं आहे की एवढा मोठा घटना घडली, एका सुशिक्षित डॉक्टरनी आत्महत्या केली, तिने तिच्या हातावर नावं टाकली। मला असं वाटतं की शासनाने जर याची नीट चौकशी केली, फोन तपासले, सीडीआर तपासले, घटना तपासल्या तर हे सगळं प्रकरण बाहेर येईल ना। कोणी कोणावर आरोप करायची गरजच राहणार नाही। मला असं वाटतं अंबादास दानवेंनी केलेला आरोप याच्याही मी पुढे असं म्हणेन, कोणत्याही पक्षाचा नेता जर यात इन्व्हॉल्व असेल, कुठलाही नेता याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ता इन्व्हॉल्व असेल आणि पोलीस प्रशासन इन्व्हॉल्व असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई शासनाने केली पाहिजे। हा संदेश राज्याला त्यांनी दिला पाहिजे की अशा घटना जर होणार असतील, जर शासन गंभीर भूमिका घेऊन कडक ते कडक शिक्षा देण्यासाठी समर्थ आहे। हे जोपर्यंत शासन करणार नाही तोपर्यंत अशा घटना होत राहणार आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये फक्त चर्चा होईल, आरोप प्रत्यारोप होईल, पण मूळ विषय बाजूला राहील असं माझं मत आहे। बर, नक्की सुनीलजी, मात्र मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे। मात्र एक आपण या घटनेचा नेमका घटनाक्रम काय घडला, त्या दिवशी काय घडलं हे आधी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात आणि मी तुमच्याकडे येतो लगेच चर्चेला।
पीडिता 23 ऑक्टोबरला रात्री 1:30 वाजता फलटणमधील हॉटेल मधुदीप मध्ये गेली होती. हॉटेलची रूम महिला डॉक्टरकडून 2 दिवसांसाठी आरक्षित करण्यात आली होती. महिला डॉक्टर एकटीच हॉटेलमध्ये गेली होती. हॉटेल वास्तव्यामध्ये पीडिता आणि बदने तसेच बनकर यांच्यामध्ये अनेकदा फोनवरून संभाषण सुद्धा झाल्याचा रेकॉर्ड आहे. दुसऱ्या दिवशी बराच वेळ खोलीचं दार न उघडल्यानं हॉटेल व्यवस्थापनाला जरा संशय आला. हॉटेलला 23 तारखेलाच दुपारी 4 वाजता पीडितेच्या खोलीचं दार उघडलं. खोलीमध्ये महिला डॉक्टरनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं. पीडितेच्या हाताची मूठ उघडल्यानंतर त्यावर काही तपशील आढळला होता. आणि मी ह्याच ग्राफिक्सच्या मुद्द्यांनंतर मी आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदेकडे जरा येणार आहे. प्रकाशजी, आपण बघितलं असेल अंबादास दानवेंनी रणजित निंबाळकरांचा भाऊ म्हणजे अभिजित निंबाळकर वरती या सगळ्या पार्श्वभूमीवरती आरोप लावलेले. मात्र मला एक कळलं नाही, याच्यामध्ये रणजित निंबाळकरांचा काय रोल आहे नेमका? हे प्रकरण त्यांच्या दिशेला कसं वळालं गेलं अचानकपणे? खरं तर काल ज्यावेळेस सातारा येथील शासकीय रुग्णालयामध्ये त्या पीडिताचा मृतदेह आणण्यात आला होता, त्यावेळी तिचा भाऊ जो आहे त्या भाऊने माजी खासदार यांचं नाव घेतलं होतं की माजी खासदाराने वारंवार या पीडितेला धमकी दिली होती किंवा तिच्यावर दबाव आणला होता की जे अपात्र पेशंट आहेत त्यांना पात्र करण्यासाठी त्यांनी फोन लावून तिला या प्रकरणात तो जो पेशंट आहे त्याला पात्र करा असं त्यांनी फोन लावून तिच्यावर दबाव आणला होता, असं तिच्या भावाने आरोप केलेला होता. त्यामुळे यामध्ये हे जे खासदार आहेत यांचं भाऊ आणि त्यांचे स्वयंसेवक आहेत त्यांचा नाव आलं आहे. बर, प्रकाशजी तुम्ही सोबतच राहा. मी आता सुनील मोदींकडे पुन्हा एकदा हाच मुद्दा घेऊन येणार आहे. सुनीलजी, आपण आता बघितलं असेल की काय घडलं होतं ज्या दिवशी या महिला डॉक्टरने आत्महत्या केली त्या दिवशी. आपण बघितलं असेल, मगाशी तुम्ही सुद्धा मुद्दा मांडला की राजकीय यंत्रणाच आपली कमकुवत असल्यामुळे यासारख्या घटनांना वाव मिळतोय. मात्र या घटना थांबवण्यासाठी कुठेतरी आपल्याला सुद्धा पुढचं पाऊल उचलावं लागेल असं नाही वाटत? या संदर्भातले कायदे कठोर व्हावे असं नाही वाटत? नाही, मला तर असं वाटतं की सर्व पक्षीय लोकांनी, सर्व नेत्यांनी मिळून राज्य शासनाला या बाबतीमध्ये कडक कायदे करावे, कडक धोरण अंमलबजावणी करावी. अशा यंत्रणेमध्ये सामील असलेल्या सर्व यंत्रणांना जाब बसेल अशा प्रकारचं कर्तृत्व करावं आणि शासनाला यासाठी पाठिंबा द्यावा असं माझं व्यक्तिगत मत आहे. याचं कारण असं आहे, शासन कोणाचं आहे हे महत्वाचं नाही आहे. शासनाने अशा घटनांवर प्रतिबंध करण्यासाठी, त्यांच्यावर जबर बसवण्यासाठी योग्य पावलं उचलली पाहिजे आणि सर्व पक्षांनी त्याच्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे, हे माझं मत आहे. तरच अशा घटना थांबतील. अन्यथा आज फलटणमध्ये झालं, 2 महिन्यात पुण्यात होईल, 2 महिन्यानंतर कोल्हापूरमध्ये होईल. तुम्ही आम्ही अशीच टीव्हीवर चर्चा करत राहू, पण प्रत्यक्षात याचा काहीही परिणाम होणार नाही असं आपल्याला लक्षात येईल. म्हणून माझी विनंती आहे शासनाला की अशा प्रकरणांमध्ये कठोर आणि खंबीर भूमिका शासनाने घ्यावी. त्यासाठी सर्व राजकीय असतील, सामाजिक असतील, या सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि हे करण्यासाठी त्यांना भाग पाडलं पाहिजे असं माझं मत आहे. बर, नक्कीच सुनीलजी, तुमचं हे मत नेमकंच आता राजकारणी नेमकं आता कशा पद्धतीनं घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार. मात्र दुसरी बातमी एक अतिशय महत्वाची याच प्रकरणाशी निगडीत आहे, महिलांच्या सुरक्षेसंदर्भातली. महिलांच्या सुरक्षेसंदर्भामध्ये काल राज्यामध्ये 2 अशा घटना घडल्या ज्यांना अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. साताऱ्याच्या फलटण इथल्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आणि डॉक्टरच्या हातावरती पेनानं सुसाईड नोट लिहिली आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली. अत्याचार केलेले दोन्ही आरोपी आता फरार आहेत. त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. मात्र या आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.